मित्रांनो, ऑपरेशन सिंदूरने भारतात झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदलाच नाही घेतला तर जगात देखील आपला डंका वाजवला आहे आणि जागतिक जी शस्त्र निर्मितीची होड आहे त्यामध्ये देखील भारताने आपलं नाव प्रस्थापित केलेलं आहे। जे वेपन मार्केट इंटरनॅशनलचं म्हणतो तिथे देखील आता भारताचं नाव चमकलंय। असं मी का म्हणतोय, कारण फ्रान्सनं भारताच्या एका रॉकेट लॉन्चरमध्ये रस दाखवलेला आहे आणि आता भारताचं हे रॉकेट लॉन्चर हे फ्रान्सला हवंय। कोणतं भारताचं हे रॉकेट लॉन्चर आहे आणि त्याची काय खासियत आहे त्याच बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। पिनाका नावाचं हे रॉकेट लॉन्चर आहे जे फ्रान्सला हवंय। ऑपरेशन सिंदूरने आता आपण पाहिलं केवळ पाकिस्तान विरुद्ध भारताची लष्करी ताकद नाही दाखवली तर लांब पल्ल्याच्या रॉकेट, लपून बसणारी दारूगोळा आणि काउंटर ड्रोन सिस्टम सारख्या स्वदेशी जे शस्त्र आहेत ते जगासमोर दाखवले। आता फ्रान्सनं पुष्टी केलेली आहे की भारताच्या स्वदेशी विकसित पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टमनं त्यांच्या देशामध्ये देखील शस्त्र साठ्यामध्ये बळकटी येईल। फ्रेंच सैन्याचे ब्रिगेडियर जनरल स्टीफन रिचू यांनी याबाबत माहिती दिली। फ्रान्स हा पिनाका प्रणालीचं मूल्यांकन करतोय आणि अशा क्षमतेची आवश्यकता त्यांना आहे। त्याची तुलना आघाडीच्या संरक्षण उत्पादक देशांनी देऊ केलेल्या इतर प्रणालीशी केली जात आहे। भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेल्या पिनाका प्रणालीची मार्क 1 एनहान्स्ड आवृत्ती ही जवळजवळ 45 किलोमीटरपर्यंत मारा करणारी क्षमता आहे। मार्क 2 ER आवृत्ती ही 90 किलोमीटर रेंज आहे आणि 44 सेकंदात प्रति लॉन्चर 12 हाय एक्सप्लोड रॉकेट ती दागू शकते। या व्हिडिओमध्ये आपण त्याची क्षमता पाहतोय। अशा प्रकारे प्रात्यक्षिक झाली आणि फ्रान्सचं शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आलं होतं त्यावेळेला त्यांना या संपूर्ण रॉकेट लॉन्चरचं डेमो दाखवण्यात आला, डेमॉन्स्ट्रेशन झालं। ही डेमॉन्स्ट्रेशनची दृश्य देखील आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतोय की किती वेगानं आणि जवळजवळ 95-90 किलोमीटरपर्यंतची रेंज याची आहे। त्यामुळं फ्रान्सने यामध्ये रस दाखवलेला आहे। आता जागतिक वेपन मार्केटमध्ये देखील भारताचं नाव हे उंचावत चाललेलं आहे किंवा प्रकर्षाने घेतलं जात आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला अभिमान वाटतो का? किंवा या संपूर्ण याच्यामध्ये तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका।